नमस्कार. तर आज आपण पाहणार आहोत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने खमंग आणि चवदार अशी मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी केलेली भोगीसाठी 12 मिसळीची भाजी आणि तीळ लावून केलेल्या भाकरी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात पहिले बाजरीचं पीठ आपण चाळणीने चाळून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला चिमूटभर मीठ टाकून पीठ मस्त असं तिंबून घ्यायचं आहे आणि भाकर थापून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने पीठ मस्त तिंबून झाल्यानंतर त्याचा उंडा तयार करून पातळ अशी भाकर आपल्याला थापायची आहे. थोडी थापत थोडी मोठी झाली की त्यामध्ये आपल्याला तीळ लावून घ्यायचं आहे. तीळ लावून परत छान एकदम एकसारखी दोन्ही हाताने आपल्याला पातळ अशी थापून घ्यायची आहे. तर बघू शकता मस्त अशी पातळ बाजरीची भाकर आपण थापून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपल्याला ही शेकायची आहे. तर त्यासाठी गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे. तव्यावरती तवा गरम झाला की आपल्याला भाकर टाकून घ्यायची आहे. आता भाकर टाकून घेतल्यानंतर ते पाणी लावायचं आहे आणि वरतून थोडंसं तीळ लावून घेतलेलं आहे. आता इथे मी दोन्ही बाजूने तीळ लावून घेतलेलं आहे. आमच्या साईडला अशा पद्धतीचे दोन्ही बाजूने तीळ लावूनच बाजरीची भाकरी बनवली जाते. आता ही भाकरी आपण खमंग आणि कडक अशी शेकून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता किती मस्त अशी आपली भाकरी तयार झालेली आहे. आता भाकरी तयार झालेली आहे. आता आपण भाजी बनवून घेऊया. तर त्यासाठी इथे मी सर्व भाज्या एकत्र बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आता आपण ही फोडणी देण्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण 2 पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा जिरे मोहरी आणि 1 कांदा बारीक असं कट करून घेतलेला टाकलेला आहे. तर कांदा चांगला सोनेरी रंगावरती परतून झाला की त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला वांग बटाटं परतून घ्यायचं आहे आणि वांग बटाटं परतून झालं की त्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे. 1 चमचा हळद टाकायची आहे. आता हे मस्त असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर अद्रक लसूण कोथिंबीरीची पेस्ट आणि सर्व भाज्या आपण एकत्रच मिक्स करून टाकलेल्या आहेत. आता ह्या भाज्या आपल्याला तेलामध्ये मस्त परतून घ्यायच्या आहेत. त्यानंतर मसाला टाकायचा आहे. तर इथे मी 1 चमचा धना पावडर आणि 2 चमचे लाल तिखट टाकलेलं आहे. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे त्यामध्ये टाकू शकता. आता इथे मी कोणताही मसाला न वापरता किंवा वाटण घाटण न करता एकदम साध्या सोप्या पद्धतीने ही भोगीची भाजी तयार केलेली आहे. आता त्यानंतर आपल्याला त्या अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि 2 चमचे पांढरे तीळ टाकून घेतलेले आहेत. त्यानंतर आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर 10 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली 12 मिसळीची भाजी तयार झालेली आहे आणि तीळ लावलेली भाकरी. तर रेसिपी कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.